एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 16 वर्षीय तरुणी होती आणि ती त्या परिसरामध्ये राहत असताना तिची ओळख एका तरुणाबरोबर झाली। मग आता त्या तरुणाबरोबर ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्री अशा पद्धतीनं झाली की त्याचं रूपांतर प्रेमामध्ये व्हायला वेळसुद्धा लागलं नाही। नेमकीच ती तरुणी तरुण होत होती, जवानीमध्ये आलेली होती, तर तो जो तरुण होता तो तिच्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी मोठा होता। अशा पद्धतीनं लहानपणीच्या दोघा जणांना एकमेकांसोबत प्रेम झालेलं होतं आणि एवढं प्रेम झालेलं होतं की त्या दोघा जणांना आता एकमेकांसोबत करमत देखील नव्हतं। मग पुढं चालून या दोघा जणांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला होता, पण मात्र दोघांच्याही कडून त्यांच्या लग्नाला त्या ठिकाणी जोरदार विरोध होता। पण मात्र घरच्यांनी जोरदार विरोध केला तरी यांचं मात्र एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं। सोबत राहण्याचं, सातो जन्म सोबत राहण्याचं रस्मा कसमा शब्दा अशा पद्धतीनं दोघा जणांनी घेतल्या होत्या। पण मात्र घरच्यांचा विरोध झुगारून दोघा जणांनी पळून जाऊन लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू केला। पण मात्र सुखाच्या संसाराला फक्त 1च वर्ष झालं आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे कर्नाटक राज्यातील बालकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील मुळखोड गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक 15-16 वर्षाची तरुणी आहे। अल्पवयीन असतानाच त्या तरुणीला एका तरुणाबरोबर प्रेम झालेलं होतं। ती जी तरुणी आहे त्या तरुणीचं नाव साक्षिता पुजारी असं तिचं नाव आहे आणि तिला ज्या तरुणाबरोबर प्रेम झालं होतं त्या तरुणाचं नाव बिरप्पा पुजारी आहे। अशा पद्धतीनं दोघा जणांना एकमेकांप्रती प्रेम झालेलं होतं, पण मात्र प्रेम एवढ्या पुढं गेलं की दोघा जणांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला। घरच्यांनी विरोध केला, त्यांचा विरोध झुगारला आणि दोघा जणांनी पळून जाऊन लग्न केलं। आता पळून जाऊन लग्न केल्यानंतर हे जे ठिकाण आहे मुगळखोड नावाचं गाव आहे, या गावामध्ये दोघं जण राहू लागले। मग या ठिकाणी राहत असताना त्याची माहिती दोघांच्याही घरच्यांना मिळाली की हे दोघं जण या ठिकाणी राहत आहेत म्हणून। मग घरचे मंडळी त्या ठिकाणी आले, जे समजदार लोक आहेत, वयस्कर लोक आहेत ते त्या ठिकाणी गेले, दोघांना सुद्धा समजून सांगितलं। दोघांकडचे पाहुणे एकमेकांना बोलले आणि बोलल्यानंतर अशा पद्धतीनं राहिल्यापेक्षा दोघा जणांचं लग्न लावून देऊ असा निर्णय दोघांकडच्यांनी सुद्धा घेतला। मग लग्न लावून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोघा जणांचं घरच्यांच्या सहमतीनं आता लग्न लावून दिलेलं होतं आणि सगळं काही सुरळीतपणानं चालू झालेलं होतं। बघा, हे दोघं जण प्रेमी आणि प्रियकर होते। या दोघा जणांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, घरच्यांनी ती गोष्ट मान्य देखील केलेली होती आणि आता याचा सुखाचा संसार सुरू झाला होता। पण मात्र सुखाचा संसार फक्त 1च वर्ष चालला आणि तारीख आली 1 एप्रिल 2025ची। 1 एप्रिल 2025 रोजी तो जो विरप्पा आहे याला त्याच्या बायकोचा मोठ्या प्रमाणात राग आला। एवढ्या मोठ्या प्रमाणात राग आला की त्यानं थेट त्याच्या बायकोचा गळा आवळला आणि गळा आवळून तिचा खून केला, तिला त्या ठिकाणी ठार केला। जेव्हा ही माहिती त्या साक्षीताच्या घरी मिळाली तेव्हा त्यांनी थेट त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्या नवऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। तेव्हा त्यांना सांगितलं की तिनं जेवण व्यवस्थित बनवलं नव्हतं, तिनं जेवण व्यवस्थित बनवता येत नव्हतं, म्हणून त्यांच्या दोघांमध्ये वादविवाद होत होते, म्हणून त्याला राग आला आणि त्याने तिचा गळा आवळून ठार केलं असं त्या आरोपीनं सांगितलं। पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये खरी परिस्थिती ती नसून तो जो बिरप्पा आहे त्याचं अनेक काही महिलांसोबत अनैतिक संबंध होते आणि बायको सोडून इतर महिलांसोबत नको तसे व्हिडिओ, नको तसे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये होते आणि तेच फोटो आणि व्हिडिओ त्याच्या बायकोनं पाहिलेले होते। मग कुठल्याही बायकोला नवऱ्याच्या अशा पद्धतीचे फोटो पाहून राग येईल, तळपायच्या मस्तकाला जाईल, म्हणून ती बायकोसुद्धा तिच्या नवऱ्याला भांडत होती। कारण की त्या दोघा जणांनी प्रेमविवाह केला होता आणि प्रेमविवाह करूनसुद्धा तिचा नवरा जर तिला धोका देत असेल तर नक्कीच तिच्या ठिकाणी चिडणारच, म्हणून ती त्याच्यावर चिडलेली होती आणि याच गोष्टीमुळं दोघांमध्ये वादविवाद होत होते।
मग वादविवाद होत असताना 1 तारखेला या दोघांचा वाद एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला की वीरप्पानं थेट त्याच्या बायकोचा गळा आवळला आणि त्याला ठार केलं. मग त्या साक्षीताच्या घरच्यांनी थेट त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि त्या आरोपीला अटक केली आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे. बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे, कशा पद्धतीनं लोक करतायत. आता यांना एकमेकांप्रती प्रेम झालेलं होतं, त्यांनी प्रेमविवाह केलेला होता, पण मात्र तरीसुद्धा त्या पुरुषाला बाहेरच्या दुसऱ्या महिलांचा नाद लागलेला होता आणि त्यामुळं त्यानं त्याच्या बायकोचाच घात केलेला होता. त्यामुळं आता त्याची बायकोसुद्धा गेलेली आहे आणि त्याचं आयुष्य आता जेलमध्ये जाणार आहे. नेमकं त्याला याच्यामधून काय मिळालं, काय साध्य झालं, असे प्रश्न अनेक जण उपस्थित करतायत. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो. म्हणून तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.